एकतर्फी प्रेमातून सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकीजवळ सकाळच्या वेळी तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायाधीश एस वाघमारे यांनी जामीन मंजूर केलाय। शंतनू लक्ष्मण जाधव वय वर्ष 21 राहणार डोंगरगाव तालुका मुळशी असं जामीन मंजूर झालेल्या आरोपीचं नाव आहे। जाधव याने 27 जून 2023 रोजी सदाशिव पेठेत सकाळी 10च्या सुमारास तरुणीवर कोयत्याने वार केले होते। त्यावेळी काही तरुणांनी आरोपी जाधवला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं। पीडित 20 वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। त्यावरून जाधवच्या विरोधात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हापासून जाधव कोठडीत होता। जाधवने ॲडव्होकेट अभिषेक हरगणे, ॲडव्होकेट स्वप्नील चव्हाण, ॲडव्होकेट ओंकार फडतरे यांच्यातर्फे जामीन मिळवण्यासाठी अर्ज सादर केला होता। कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी बोलवल्यानंतर उपस्थित राहणे, पासपोर्ट जमा करणे या अटीवर जाधव याचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला। कराड येथे एका कॉलेजमध्ये शिकत असलेल्या युवकाने साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 2 दिवस बेपत्ता असलेल्या युवकाच्या मोबाईलवरून त्याचं लोकेशन अजिंक्यतारा किल्ल्यावर असल्याचं स्पष्ट झालं। मृत युवक सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील शिरशी गावातील राहणारा असून श्रीराज मानसिंग पाटील वय वर्ष 17 असं त्याचं नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी की श्रीराज हा कराड येथील कॉलेजमध्ये B.Pharmacy शिक्षण घेत होता। रविवारी सकाळी तो वसतिगृहात अचानक गायब झाला। रात्री उशिरापर्यंत तो वसतिगृहात परत न आल्याने कर्मचाऱ्यांनी त्याच्या घरी फोन करून तो घरी आला आहे का याची विचारणा केली, परंतु तो गावी आला नसल्याने कुटुंबीय तातडीने कराड येथे आले। कुटुंबियांनीही शोधाशोध करीत नातेवाईक त्यांच्या मित्राकडे चौकशी केली, मात्र कुठेच माहिती मिळत नव्हती। स्मार्टफोनसाठी 12वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आई-वडिलांकडे हट्ट केला होता। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कसूर येथे 12वीत शिक्षण घेत होता। मुलाच्या हट्टाची पूर्तता आई-वडिलांकडून न झाल्याने त्याने टोकाचं पाऊल उचललं होतं। आई-वडिलांनी त्याला मोबाईल घेऊन न दिल्याने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली आहे। आकाश राजकुमार पुजारी वय वर्ष 18 राहणार कसूर तालुका दक्षिण सोलापूर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। स्मार्टफोनसाठी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर येतात सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे। आई-वडिलांची ऐपत नसल्याने स्मार्टफोन घेऊन दिला नव्हता। आकाश पुजारी हा मंद्रुप येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 12वी मध्ये शिकत होता। तो आपल्या आई-वडिलांना सतत मोबाईल घेऊन द्या अशी मागणी करत होता, मात्र आई-वडिलांची परिस्थिती बेताची असल्याने आई-वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नव्हता। मोबाईलवरून तो घरात आई-वडिलांशी वाद घालत होता। आई-वडील एक स्मार्टफोन घेऊन देऊ शकत नाहीत या विचाराने आकाश हा निराश झाला होता। सोलापूरचा डीजे ऑपरेटर गणेश विसर्जनानिमित्त कर्नाटकात गेला होता, मात्र काही दिवसांनी तो तिथे जखमी अवस्थेत सापडला। उपचारासाठी त्याला सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याचा मृत्यू झाला। मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे। कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुका अल्मेल या ठिकाणी सोलापूरचा एक डीजे ऑपरेटर गणपती विसर्जनासाठी गेला होता। 26 सप्टेंबर 2023 रोजी कर्नाटकापासून 10 किलोमीटर अंतरावरील इंडी गावच्या ठिकाणी तो जखमी अवस्थेत सापडला होता। पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला। एरंडोल तालुक्यातील सावदे गावात खदाणीत बुडून 3 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे। रोहित विकास पठाण वय वर्ष 3 राहणार सावदे तालुका एरंडोल असं मयत झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे। याच खदानीत आई कपडे धुत असताना तिच्या डोळ्यादेखत तिच्या एकुलता एक चिमुकल्याचा करुण अंत झाल्याने आईने मोठा हंबरडा फोडला होता। मिळालेल्या माहितीनुसार एरंडोल तालुक्यातील सावदे गावात विकास सुपडू पठाण हे पती मोनी आणि 3 वर्षाचा मुलगा रोहित यांच्यासह राहतात। पठाण हे शेतीच्या कामाला निघून गेले होते। गावापासून काही अंतरावर खदान आहे। या खदानीत अनेक महिला कपडे धुण्यासाठी जात असतात। त्याचप्रमाणे सोमवार दिनांक 12 रोजी दुपारी रोहितला सोबत घेऊन त्याची आई गावातील खदानीकडे कपडे धुण्यासाठी गेली होती। या दरम्यान आई कपडे धुण्यात व्यस्त असताना दुसरीकडे खदानीजवळ खेळत असताना पाय घसरल्याने रोहित खदानीत पडला। या ठिकाणी पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला। आईच्या डोळ्यादेखत रोहित बुडाल्याने आईने आरडाओरड केली। GPS-वर डोळे झाकून विश्वास ठेवणे 2 डॉक्टरांच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे। GPS-ने दाखवलेल्या रस्त्याने कार घेऊन गेल्यामुळे 2 डॉक्टरांचा नदीत बुडून मृत्यू झाला। दुर्दैवी बाब म्हणजे यातील एका डॉक्टरचा त्याच दिवशी वाढदिवस होता। मिळालेल्या माहितीनुसार केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील गोथरुत येथील ही घटना आहे। रविवारी रात्री 12:30च्या दरम्यान ही घटना घडली। या दुर्घटनेमध्ये डॉक्टर अद्वैत आणि डॉक्टर अजमल आसिफ यांचा मृत्यू झाला आहे। डॉक्टर अद्वैत यांचा रविवारी वाढदिवस होता। डॉक्टर अद्वैत 4 मित्रांसह कोचीहून कोडुंगरला वाढदिवसाच्या खरेदीसाठी गेलेले होते।
तेथून परतताना रात्री मुसळधार पाऊस आणि अंधार असल्यामुळे योग्य रस्ता दाखवण्यासाठी त्यांनी जीपीएसचा आधार घेतला होता. सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई वडिलांनी मोबाईल घेऊन न दिल्यामुळे 12वीत शिकत असलेल्या एका तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. सोलापूर जिल्ह्यातील कुसूर या गावात शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आकाश राजकुमार पुजारी असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार आकाश हा मंद्रुपमधील महात्मा फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात 12वीच्या वर्गात शिकत होता. मला मोबाईल घेऊन द्या अशी मागणी तो आपल्या आईवडिलांकडे करत होता. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने आईवडिलांनी आकाशला मोबाईल घेऊन देण्यास नकार दिला. यावरून आकाशला राग अनावर झाला आणि याच रागाच्या भरात त्याने शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. रविवारी पहाटेनंतर आकाश घरात न दिसल्याने आई वडिलांनी त्याची शोधाशोध घेतली. अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली. अमेरिकेतील ॲरिझोनामध्ये एका पत्नीने आपल्याच पतीला जीवे मारण्यासाठी त्याच्या हत्येचा भयानक कट रचला. या जोडप्याच्या घटस्फोटाची केस कोर्टात सुरू आहे. पत्नीने तिच्या पतीसोबत अनेकदा मतभेद होत होते. दरम्यान या भांडणाला कंटाळून तिने पतीच्या हत्येचा कट रचला. मेलोडी फेलिकानो या 39 वर्षीय महिलेने अमेरिकन एअरफोर्समध्ये काम करणारा तिचा पती रॉबी जॉन्सन याच्या हत्येचा कट रचला. तिने रॉबीच्या कॉफीमध्ये ब्लीच मिसळून त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण ही सगळी घटना रॉबीने किचनमध्ये लावलेल्या गुप्त कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता हा व्हिडिओ समोर आला आहे. मेलोडीना अनेकदा रॉबीला मारण्याचा प्रयत्न तिने केला होता. गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटांच्या प्रकरणात वाढ झालेली आहे. खरं तर विवाह हे नातं विश्वास आणि प्रेम यावर आधारित असतं, पण नात्यातील विश्वासच गेला तर या नात्याला काही अर्थ उरत नाही. मग ते नातं संपवण्यासाठी लोक टोकाचं पाऊल उचलतात. अशीच काहीशी ही घटना अमेरिकेत घडली आहे. आपसातील वादातून पत्नीने थेट या नवऱ्याला संपवण्याचाच डाव आखला. अमेरिकेत राहणाऱ्या मेलोडीचा पती रॉबी अनेकदा जर्मनी आणि ॲरिझोनामध्ये ड्युटीवर तैनात असायचा. या दरम्यान त्याची पत्नी मेलोडी हिने त्याच्या कॉफीमध्ये केमिकल मिसळण्याचा कट रचला. मेलोडीला वाटलं की तिचा हा डाव कधीच उघड होणार नाही. मात्र तिचा नवरा रॉबी या बाबतीत अतिशय हुशार आणि सावध निघाला. त्याने किचनमध्ये गुप्त कॅमेरा बसवलेला होता, त्यामुळे ही संपूर्ण घटना या कॅमेऱ्यात कैद झाली. रॉबीला मार्च 2023 जर्मनीत पोस्टिंग मिळाली. तेव्हापासून पत्नी मेलोडी त्याच्या कॉफीमध्ये ब्लीच मिसळत होती. दुचाकी रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात 2 मुलांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना MIDC परिसरात घडली. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की घाटपुरी येथील पोस्टमन कॉलनीतील शंकर तांदळे वय वर्ष 30 आणि गोपाल गंगतिरे वय वर्ष 25 हे दोघे जण दुचाकीने MIDC परिसरातून जात होते. दरम्यान अज्ञात वाहनाने कट मारल्यानंतर दुचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर अनियंत्रित झालेली दुचाकी रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. यात दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत युवकांना सुरुवातीला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. प्रथमोपचारानंतर दोन्ही युवकांना पुढील उपचारार्थ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान अकोला येथे उपचार सुरू असताना एका युवकाचा रात्री 12 वाजता मृत्यू झाला. त्यानंतरही काही कालावधी लोटत नाही तोच दुसऱ्या युवकाचीही प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे घाटपुरी परिसरात एकच शोककळा पसरली आहे. अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक निवासी आश्रमशाळेत असलेल्या अनिल कोमशा पाडवी या 5वीतील 11.5 वर्षीय विद्यार्थ्याने शाळेतील शौचालयाजवळ गळफास घेतल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. शौचालयासाठी जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या ही बाब लक्षात आल्याने तातडीने त्यांनी आश्रमशाळेच्या अधीक्षकास हे सांगितले. तशाच अवस्थेत या विद्यार्थ्याला रुग्णालयात घेऊन जात असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार अनिल पाडवी राहणार त्रिशूल, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार येथील हा विद्यार्थी गेल्या वर्षी 4थी पासून या शाळेत होता. त्याची सावत्र बहीण देखील याच शाळेत 5वीत आहे.
अनिल 5वी तुकडी ब मध्ये होता. काल सायंकाळी 5च्या सुमारास इमारतीच्या खाली मैदानावर मुलांसोबत तो होता. जेवणानंतर दुसऱ्या मजल्यावर त्याच खोलीत तो गेला. मात्र रात्रीच्या सुमारास खाली शौचालयाजवळ लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे काही विद्यार्थ्यांच्या ही बाब लक्षात आल्याने तातडीने अधीक्षक समुवेल गावित यांना सांगितले.